शिवसेना यूबीटी के पक्ष प्रमुख उद्धव साहब ठाकरे वार्ड क्रमांक 3 से चुनाव लड़ रही रोशनीताई गायकवाड़ का हौसला बढ़ाने के लिए और कार्यकर्ताओं से मिलने के लिए यह देखिए शाखा क्रमांक 3 के मध्यवर्ती चुनाव कार्यालय में पहुँचे। यहाँ पर भारी संख्या में स्थानीय लोगों की भीड़ एवं कार्यकर्ता उपस्थित। उद्धव ठाकरे जी ने सभी का अभिवादन स्वीकार किया और इस मौके पर शाखा क्रमांक 3 में पहुंचकर रोशनीताई गायकवाड़ का हौसला आवाज येतोय का? हा आवाज महापालिकेकडून पोहोचणार का? लढतो आहे आणि प्रत्येक शाखेत आणि प्रत्येक वार्डात सांगतोय की ही लढाई एका व्यक्तीची नाही, आपल्या सगळ्यांची आहे. रोशनीताईचा परिचय तुम्हाला काय करून देण्याची गरज नाही. एक रणरागिणी आपल्याला इथून महापालिकेत पाठवायची आहे आणि हा विजय महत्वाचा आहे. गद्दारीची कीड कोणासाठी करायची त्याच्यामुळे गद्दारांचं गाडायचं पण त्याला खलपाणी सुद्धा निवडणुकीमध्ये आपल्याला गाडावंच लागेल. सगळीकडे एक लक्षात घ्या की आपल्या समोर जो आपला प्रतिस्पर्धी आहे हा कप्ती आहे. महायुती ही समविचारी म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची महायुती झालेली आहे. अजित पवार कालच म्हणाले की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला ते त्यांच्यासोबत आता सत्तेत आहे. म्हणजे ही समविचारी अशी आहे. भ्रष्टाचारी पेटोका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा आणि एका गोष्टीचं दुःख होत आहे की आपल्याला संपवण्याची ताकद कोणामध्ये नाहीये. म्हणूनच आपल्यातलेच सोडले आणि आपल्याच अंगावर सोडले. म्हणजे जी काय मारामारी तशी मारामारी नाही, मी निवडणुकीतली बोलतोय. जे होईल ते आपल्याच होईल आणि हे तिथे मस्तपैकी सत्ता बघते आणि आपल्याच लोकांना गद्दारी करून फोडून घेतल्यानंतर त्यांनाच आपल्या अंगावरती सोडून आता मुंबई ही कोणाच्या गटात घालायला निघाले? कोणाच्या आहे ना, कळतं नाही एवढं. आणि मुंबईची वाट लावून टाकलेली आहे. म्हणजे जी मुंबई आपण जपत आलो आणि ती जपली मुंबईमध्ये आपण कामं केली म्हणून 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई आपल्या शिवसेनेकडे अगदी विश्वासाने सोपवली. आज त्या मुंबईच्या चिंगड्या उडवायला निघाल्या. जेव्हा ही निवडणूक आपण जिंकू, मुंबई महापालिकेत आपल्या हक्काचा महापौर बसेल, तेव्हा ह्या महायुतीच्या कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही. गेल्या 3 वर्ष आपल्याला कोणालाच माहित नाही मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय. आपण 92,000 कोटीच्या मुदत ठेवीपर्यंत ही आर्थिक परिस्थिती सुधारून दाखवली होती, याने ती आता लुटून दाखवली. आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मुंबईच्या डोक्यावरती 3 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं आहे. आणि मी जो काही घोटाळा म्हणतो 3 लाख कोटीचा, तुम्हाला पटतोय की नाही बघा. 3 लाख कोटी जेव्हा देणं दिलं जातं, कॉन्ट्रॅक्ट दिली गेली, याचाच अर्थ असा की त्यांना कॉन्ट्रॅक्टरना ऍडव्हान्स पैसे सुद्धा दिलेत. अशी माझ्याकडे माहिती आली की खरी एका खोटी हे आपण तिकडे गेल्यावरती कळेल. आणि मग त्यांना जे काही पैसे दिले गेले त्यातले टक्के यांनी काढलेले आहेत. आता हे सगळं आपली सत्ता आल्यानंतर उघड होईल. पण हे एवढ्यावरती थांबत नाही. यांना आता प्रतिस्पर्धी नकोय. मुंबई वगळता इतरत्र मुंबईत सुद्धा 1-2 ठिकाणी तसे त्यांनी प्रचार केले की साम दाम दंड भेद, विरोधी पक्षाचा उमेदवारच पळवायचा, त्याला माघार घ्यायला लावायची. तुम्ही माघार घ्यायला लावली असेल
पण तिथल्या मतदारांचा जो अधिकार तुम्ही चोरला तो मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय नाही. अनेक जे तरुण आहेत जे पहिल्या प्रथम आयुष्यात मतदान करणार होते त्यांचा मतदानाचा हक्क या मतचोरांनी चोरलेला आहे. आणि अशी चोरी करून याला वाटत असेल सत्ता मिळवू मुंबई आम्ही गिळू तर आपण म्हणजे मी आणि राज त्यांचे हे डाव उडवून लावण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. जे स्वप्न ते बघताय ते मुंबई गिळायचं बघताय आणि आम्ही बघतोय ते स्वप्न मुंबईचं रक्षण करण्याचं बघतोय. तुम्ही कोणाच्या सोबत आहात? ही मशाल नुसती मशाल नाहीये, ही धगधगती मशाल आहे. आणि मुंबईकडे जो वाकडी नजर करून बघतोय त्याची स्वप्न जाळून खाक करणारी मशाल आहे. आणि एकदा काही झालं तर मग त्याच्यानंतर हे जे म्हणतात ते सोडून द्या डबल इंजिन, मग आपलं विकासाचं इंजिन धावणार आहे. आणि म्हणून कुठेही गाफील राहू नका. आपण केलेले हसून लोकांना सांगा आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा आज इधर आएंगे आपको शाखा का भेंट लिए क्या संदेश देगी? हमने आज यहाँ पे विजय दी है, इसका मतलब सभी को मैं बता दूं प्रभाग क्रमांक 3 का विजय निश्चित है। यहाँ पे हम लोग हमारे शिवसेना मनसे और राष्ट्रवादी का झंडा लहरा के रहेंगे और आने वाले दिनों में इतने भारी संख्या से आएंगे कि हमारे यहाँ पे महापौर पद भी आया ऐसा हम लोग जो लोग 10 साल सत्ता में रहकर भी विकास नहीं किया उन्हें क्या संदेश? जो 10 साल रह के भी विकास ना कर सके उनको उनकी जगह से हटा के विकास करके दिखाना है। उनको मैं एक ही संदेश दूंगी, जितना करना था मनमानी आपने कर लिया, जितनी करनी थी तानाशाही आपने कर ली। इस बार यहाँ पे जो सरकार आएगी वो तकरीबन 1 या 2-3 महीने के बीच में ही इतना विकास करके दिखाएगी जो जितना विकास उन्होंने 10 साल में नहीं किया रहे। तो आपके यहाँ सत्ता में आने के बाद इनका पत्ता एक हम खोलेंगे, उनको रास्ता दिखाएंगे। तो जगह हमारी सत्ता आने के बाद एक पत्ता खोलेंगे, अजीत पवार ने खोला है। अभी जैसे साहब ने बताया कि टीएमसी में मतलब कुछ कॉन्ट्रैक्ट दे दिए गए हैं और उन्होंने उनसे मतलब परसेंटेज भी इन लोग लेके बैठे हैं जो सत्ता में है। जैसे हमारे हाथ में मुंबई महानगर पालिका आएगी तो पहले तो हम उनका पर्दाफाश करेंगे कि वो कॉन्ट्रैक्टर कौन है और किसने कौन से राजनीतिक नेता ने उनसे वो एडवांस परसेंटेज लिए हुए। जो लोग वार्ड 3 की जनता को गुमराह कर रहे हैं उन्हें क्या संदेश देंगी, किस तरह से मतदान की अपील करती है? वार्ड क्रमांक 3 से जनता को मैं इतना ही आह्वान करूंगी, आपके दर पे अगर कोई भी वोट मांगने के लिए आता है, नागरिक होने का आपका सबसे बड़ा फर्ज यह है कि आपको देखना है जो उम्मीदवार आपके दर पे आया है पिछले 5 सालों में जनता के हित में उसने समाज सेवक के तौर पे क्या काम किया है। मैं ऐसा नहीं कहूंगी कि वो प्रभाग का ही हो, कौन से भी प्रभाग का हो, लेकिन उसने जनता के लिए कितना काम किया है उसका अगर आप भूतकाल देखोगे तो ही आपको पता चलेगा कि आने वाले कल में वो उम्मीदवार क्या कर सकता है। जनता को इतना ही अपील करूंगी, आप देखो जितने भी उम्मीदवार आएंगे एक बार 5 सालों का उनका काम देखना, उसके बाद ही अपना अमूल्य वोट आप हमारी शिवसेना पिछले 5 सालों से काम करी। ऐसा नहीं कि आज हमारे कैंडिडेट आज आए हैं और इन्होंने लोगों को मतदान करने को कहा, नहीं, ये यहाँ की स्थानिक है और जब भी लोगों को जरूरत पड़ी लोगों ने हाथ उठा दिया। आज 5 साल के बाद बहुत से उम्मीदवार दूसरे पक्ष के यहाँ पर आ रहे हैं, लेकिन हमारी रोशनी और एक गायकवाड़ था, एक ऐसी उम्मीदवार है जिन्होंने लोगों का काम कई सालों से किया है। इसीलिए जनता उनको इस 15 तारीख को देखो अपने अच्छे वोटों से विजयी करेगी और मुझे लगता है पहली बार रिकॉर्ड तोड़ मतदार जो मागा थाने में होगा वो इनका ही होगा। और 16 तारीख को हम लोग पहली होली इसी जगह पे इसी धूमधाम से खेलने वाले हैं। आज हमारे मन से और मैडम ने है। चलो ठीक है, थैंक यू।